पाटील साहेब, अमित शहा जे आहेत ते महाराष्ट्राच्या दौऱ्यावरती आहेत. आज ते जळगावमध्ये बोलताना असं म्हणाले की मोदींची 10 वर्षे विचारता मात्र 50 वर्षे या महाराष्ट्राने शरद पवारांना सहन केलंय. शरद पवारांना सुप्रिया सुळेंना मुख्यमंत्री करायचं होतं, उद्धव ठाकरेंना आदित्य ठाकरेंना मुख्यमंत्री करायचं होतं, अशा पद्धतीचा शब्द वापर. 50 वर्ष महाराष्ट्राला आदरणीय शरद पवार साहेबांचं एक स्वप्न, एक तरुण शून्यातून जग निर्माण करणारा, ते इथंपर्यंतचा प्रवास महाराष्ट्रानं त्यांचा बघितला. महाराष्ट्रानं त्यांना साथ दिली. सहन करण्याचा प्रश्नच कधी उद्भवला नाही, कारण ते कधीच कुणाला रुतले नाहीत आणि त्यांनी महाराष्ट्रातल्या सगळ्या जाती धर्मांना बरोबर घेऊन राजकारण केलं आणि म्हणून त्यांना आज शरद पवार म्हणतात. आज महाराष्ट्रात सर्वमान्यता आणि सर्वांना बरोबर घेऊन जाणारं नेतृत्व म्हणून पवार साहेबांना आजही लाखो महाराष्ट्रातले तरुण मानतात, त्यांच्या मागे जातात, त्यांना पाठिंबा देतात, कारण आजही ते सर्वांना हवे असे वाटतात. काय तुम्ही अजूनही पालकत्वाची वाट पाहताय? 95,000पेक्षा अधिकच्या कुटुंबाचे आयुष्य आनंदाने भरले आहे. आजच कॉल करा आणि मिळवा फर्टिलिटी ट्रीटमेंटवर सूट आणि सर्वांना द्या आनंदाची बातमी. आज मोदी असतील किंवा शहा असतील, पवारांवर टीका केल्याशिवाय राज्यातून बाहेर जात नाही. महाराष्ट्रामध्ये सगळ्यात मोठी ताकद पवार साहेबांची आहे, प्रतिमा त्यांची मोठी आहे, महाराष्ट्र त्यांनाच जास्त मानतो, त्यामुळं अशा गोष्टी होणं स्वाभाविक आहे. लोकांपर्यंत घेऊन जा. शरद पवारांना आव्हान दिलेलं आहे की आम्ही 10 वर्षाचा हिशोब देतो, पवारांनी 50 वर्षांचा अथवा फक्त 5 वर्षांचा हिशोब द्यावा. पवार साहेबांनी 10 वर्ष कृषी मंत्री म्हणून केलेलं काम, 4 वेळा मुख्यमंत्री झाल्यावर महाराष्ट्र निर्माण करण्यासाठी महाराष्ट्र उभा करण्याचं काम, अगदी भूकंप किल्लारीला झाला त्यावेळी त्या ठिकाणी झालेल्या भूकंपात पुन्हा लोकांचं जीवन उभा करण्याचं काम हे महाराष्ट्र विसरलेलं नाही. भव्याचं जागा वाटपाचं अंतिम कधीपर्यंत ठरणार आहे? लवकरच ठरेल. काय बोला? जागांचा प्रस्ताव घेऊन शरद पवारांना भेटायला गेले होते. दोघांमध्ये जवळपास 1.5 तास चर्चा झाली आहे. पवारांनी असं सांगितलं की वंचित आघाडीला सोबत घेऊन सकारात्मक चर्चा जी आहे ती करा, उद्यापर्यंत ही जागा वाटपाचं गणित जे आहे ते सुटेल. मला माहित नाही कुठपर्यंत चर्चा झाली आज त्यांची, पण उद्या परत बसण्याची शक्यता आहे. तुम्ही भाजपात प्रवेश करणार आहे अशी चर्चा आहे, तुम्हाला काय वाटतं? अशी चर्चा तर सगळेच करतायत, पण अशी चर्चा सगळेच सगळीकडे करतायत. प्रत्येकाला अशा पद्धतीने प्रत्येकाच्या प्रवेशाची चर्चा करणे हे सध्या काही लोकांचं काम चालू आहे. आता त्याला आपण काय करणार? आता मी मराठीत बोललो ना. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.